जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. ISSF ज्युनियर विश्वचषक 2026 मधील पदतालिकेत पहिले स्थान कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच आपल्या भारताने या ISSF ज्युनियर विश्वचषक स्पर्धेतील पदतालिकेत पहिले स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 16 पदकासह हे अव्वल स्थान पटकावलं असून या 16 पदकांमध्ये 5 सुवर्ण, 6 रौप्य व 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. पर यंदाची स्पर्धा कुठे खेळवण्यात आली होती? तर इजिप्तची राजधानी केरो येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, अलीकडेच लडाख केंद्रशासित प्रदेशात 5 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली. तर आता या 5 जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली हेच आपल्याला सांगायचे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आता या 5 जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या ही 7 इतकी होईल. मित्रांनो, लडाखमध्ये यापूर्वी लेह आणि कारगिल हे 2च जिल्हे होते व आता या नवीन 5 जिल्ह्यानंतर ही संख्या 7 इतकी झाली. जे 5 नवीन जिल्हे आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. नुब्रा, शाम, चांगथांग, झांस्कर व द्रास हे 5 नवीन जिल्हे लडाखमध्ये आता निर्माण करण्यात येत आहेत. लडाखचे नायब राज्यपाल हे विनय कुमार सक्सेना आहेत व त्यांनी अलीकडेच या 5 नवीन जिल्ह्याच्या निर्मितीस अधिकृतपणे मंजुरी दिली. येथे लडाखविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. लडाख हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा परंतु सर्वात कमी लोकसंख्या असलेला दुसरा केंद्रशासित प्रदेश आहे. याचं क्षेत्रफळ हे 86,504 चौरस किलोमीटर इतके असून 2011च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ही 2.74 लाख इतकी कमी आहे. पुढील प्रश्न. 2 तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला? तर मित्रांनो, आता 2 तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम हा सेबॅस्टियन सावे यांनी केला आहे. सेबॅस्टियन सावे हे केनियाचे धावपटू असून लंडन मॅरेथॉनमध्ये त्यांनी 42.195 किलोमीटर अंतर हे 1 तास 59 मिनिट 30 सेकंदात पूर्ण करत एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या आधीचा विक्रम केल्विन किप्टम यांच्या नावावर होता. त्यांनी 2023च्या शिकागो मॅरेथॉनमध्ये हे अंतर 2 तास 35 सेकंदात पूर्ण केलं होतं. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. 2 तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा नवीन विक्रम हा सेबॅस्टियन सावे यांनी केला आहे. व सेबॅस्टियन सावे हे कोणत्या देशाचे धावपटू आहेत? तर ते केनिया या देशाचे धावपटू आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. खालीलपैकी कोणत्या शहरात गुगल क्लाउड AI हबची पायाभरणी करण्यात आली? तर अलीकडेच गुगल क्लाउड AI हबची पायाभरणी ही आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या शहरात करण्यात आली. या हबची पायाभरणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते करण्यात आली. मित्रांनो, गुगल या प्रकल्पात अंदाजे $15 अब्ज गुंतवणूक करणार आहे व हे हब अदानी समूह व एअरटेल यांच्या भागीदारीत उभारले जाणारे देशातील सर्वात मोठे AI डेटा सेंटर असेल. या सेंटरची क्षमता ही 1 गिगावॅट इतकी असणार आहे व हे केंद्र अमेरिकेबाहेरील गुगलचे सर्वात मोठे AI हब असेल. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या राज्याद्वारे महाचतुर हा AI चॅटबॉट लॉन्च करण्यात आला? तर हा जो महाचतुर AI चॅटबॉट आहे हा आपल्या महाराष्ट्रानं लॉन्च केला. या चॅटबॉटची सुरुवात महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने सुरू केला असून राज्यातील तरुणांना एकाच ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन मिळवून देणे हा या चॅटबॉटचा मुख्य उद्देश आहे. हा चॅटबॉट व्हॉट्सॲपवर सुद्धा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनाही याचा लाभ घेता येणार आहे. उद्योजकांना कुशल मनुष्यबळ हवं आहे आणि तरुणांना रोजगार, या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचं कार्य हे महाचतुर AI चॅटबॉट करेल. मित्रांनो, महाराष्ट्रासंबंधित या आधीच्या आपण घडामोडी पाहिल्यात त्या सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद संचलित CBSE शाळा खानवडी येथे सुरू करण्यात आली
राष्ट्रीय पोषण पंधरवाडा जनजागृती मोहिमेत महाराष्ट्रातील अहिल्यानगर या जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला. माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून सुरू झाली व अलीकडेच महाराष्ट्रामध्ये मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान देखील सुरू झालेलं आहे. आणि आता मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून लोकेश चंद्रा यांची देखील नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, लिबियातील घडामेस खोऱ्यात कोणत्या भारतीय कंपनीने नवीन तेल विहीर आणि भूगर्भ वायूचा साठा शोधून काढला? तर अलीकडेच लिबियातील घडामेस खोऱ्यात OIL व IOCL या 2 भारतीय कंपन्यांनी तेलविहीर आणि भूगर्भ वायूचा साठा शोधून काढला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. OIL म्हणजे ऑइल इंडिया लिमिटेड व IOCL म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व या दोन्ही कंपन्यांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. मित्रांनो, या यशामुळे आफ्रिकी देशांमधील तेल उत्पादनात भारताचा दबदबा वाढण्यास मदत होईल आणि कच्च्या तेलासाठी असणारे इतर देशांवरील अवलंबित्व सुद्धा कमी होणार आहे. पुढील प्रश्न पहा, SCO संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर अलीकडेच SCO संरक्षण मंत्र्यांची बैठक ही किर्गिस्तान या देशात पार पडली. किर्गिस्तानमधील बिशेक येथे ही परिषद 28 एप्रिल रोजी पार पडली व या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हजर होते. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन विषयी सांगायचं झालं तर 1996 मध्ये कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या 5 देशांनी S5 ची स्थापना केली होती. 2001 मध्ये यात उझबेकिस्तान सामील झाल्यानंतर 15 जून 2001 साली याला SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन हे अधिकृत नाव देण्यात आलं. बरं, आपला भारत यात कधी सामील झाला? तर 2017 मध्ये आपला भारत यात सामील झाला. याचं मुख्यालय चीनमधील बीजिंग येथे आहे व याचे सध्या महासचिव कोण आहेत? तर नुरलान एरमेकबायो हे सध्या SCO चे महासचिव आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, ऑपरेशन ग्लोबल हंट अंतर्गत कोणत्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कराला भारताकडे प्रत्यार्पित करण्यात आले? तर हे जे ऑपरेशन ग्लोबल हंट आहे या अंतर्गत मोहम्मद सलीम डोला या अंमली तस्कराला भारताकडे प्रत्यार्पित करण्यात आला आहे. बरं, हे ऑपरेशन ग्लोबल हंट कोणाद्वारे राबवण्यात येतं? तर हे ऑपरेशन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोद्वारे राबवण्यात येतं. याचं उद्दिष्ट काय? तर आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सिंडिकेट्सवर कारवाई करणे व परदेशात लपलेल्या गुन्हेगारांना भारतात आणणे हे या ऑपरेशन ग्लोबल हंटचं उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न, आशियाई सागरी क्रीडा स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर या ज्या आशियाई सागरी क्रीडा स्पर्धा आहेत याचं आयोजन चीनमध्ये करण्यात आलं आहे. चीनमधील सान्या या शहरात ही स्पर्धा पार पडत असून या स्पर्धेत भारताने आपले 31 खेळाडू पाठवले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, 2026 मधील जागतिक लसीकरण सप्ताह कधी साजरा करण्यात आला? तर 2026चा जागतिक लसीकरण सप्ताह हा 24 ते 30 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात आला. यंदाची या सप्ताहाची थीम फॉर एव्हरी जनरेशन वॅक्सिन्स वर्क ही होती. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, यासहच नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून राजीव गोबा, प्राध्यापक KV राजू, प्राध्यापक गोवर्धन दास, डॉक्टर M श्रीनिवास व प्राध्यापक अभय करंदीकर यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 27 एप्रिल रोजी भारताने कोणत्या देशाबरोबर मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.